गळा शिवलाल, तुले बुडे दिसले का रे गावात? कोणते बुडे पाहिजेत नामदेव भाऊ तुम्हाला? अरे बापा, आपला रघु बुडा आणि मोतीराम बुडा. काय माहिती याच्या बरोबर दिसले का तुले? काय काम आहे हो बाबा नामदेव भाऊ? काय नाही बापा, रखवाली सांग नाही त्याले. दिसले का ते सांग. नाही, ते बुडे बाडेचं काही दिसले नाही मले. पण बापा आम्ही जवान सारखे जवानवरचा बसला आणि आम्हाला सांगा, आम्ही येतो बापा रखवाली नामदेव भाऊ. सांगा, शेठ लोकांनी जर असे वावरात कामं केले बा रखवालीचे, तर गावाचं कसं होईल? हा, आता तू शेठ माणूस बाबा, हा तुले कसं काय सांगा बाबा? बरे आहेत आमचे बुडे. काय राजा नामदेव भाऊ, अशीच तर उडवता राजा तुम्ही. आम्ही कायचे बाबा शेट आणि फेड हो बापा? हा काय बाबा, आम्हाला सांगत नाही तुम्ही कामाला बाबा. बुड्या बाडेल घेऊ मरता. आता तुझ्या घरी कामाला सांगितले तर तू येत नाही. तू म्हणतो मला मुंबई जा लागते दिल्ली जा लागते, माझी मीटिंग आहे फला नाही. हा, आता तू आज राजा माणूस भाऊ, मोठा माणूस, हा तू येत नाहीस कामाले. मग त्यापेक्षा बरे आहेत ना बा आमचे बुडे. बाबा शिवलाल नाही आहेत बाबा नामदेव भाऊ, पण आम्ही तर येतो. माऊलीन बबन आम्ही दोघं जण येतो ना. हो, ते जाऊ द्या बा, झिलप्या काय झाडू नका. ते बुडे दिसले का एवढं सांगा. हा, दिसले का तुम्हाला? काय राजा, काही दिसले नाहीत बा. बरोबर पाय तुम्ही द्यायले. या तिघायले कामाला सांगून का बा टकलं लाल करून घेणार का बाबा? एका आजी रखवाली फकवाली करणार बा, उई चाटा मारणारे लोक आहेत. तिघे तसे जात बाबा. बरे आहेत बाबा आपले बुडे. इमानदार बी आहेत, कामही चांगलं करतात. गळा शिवलाल हा नामदेव पुरा चिकोड आहे. गळा गोन्नापेक्षा चिकोड आहे. हा गुवातली कवडी घालणारा माणूस आहे. हा आपल्याला सांगणार आहे का? एक त्याला माहिती आहे, जवान माणसाला सांगितलं कामाले की रोजदारी कशी टाईट द्या लागते. डोंगरे सांभाळते गावातले. चिकट आहेस तो, गोवातली कवडी काढणारा जाईन तो. म्हणून तर तो आपल्याला सांगत नाही डोंगरे कसे स्वस्तात मस्त भेटतात. हा, टेन्शनचं काम नाही. 24 तास वावरात राहतात. आता कसं आपले कसं 8 तास बांधलेले असतात ना जवान लोकांचे. हा जवान फेवानले थांबलतच नाही गावात. डोंगरे थांबलते गावात. आता रघु बुडा तर मोतीराम बुडा दिला जुतून यापच राहता रातभर दिवस वावरात. मग याला टेन्शन नाही, डोक्याला ताप नाही नामेच्या. असा हा बरोबर आहे. ते डोंगरे स्वस्तात मस्त सापडतात. टेन्शनचं काम नाही याले. अबे शिवलाल, आपण घेतलं का लोकांच्या वावर रखवालीला सांगतो मला. एका कामात 2 काम होतात आपले. वा, आपलं तोंड पाहिलं कीच लोक नाही म्हणतात. हे खांडू खरं वेळा म्हणतात चोट्ट्यात. असं आपलं नाव बदनाम व्हायला आहे ना. आपल्याला कोणी उभंही नाही करत. तुला सांगतो रखवालीचा विषय दूरच. अबे तुला सांगतो मी, सरपंचाला माणसाची गरज आहे. त्याला रखवाली पाहिजेच, कारण त्याचा जर 15 एकर हरभरा आहे ना. हा, आणि दुसरं काही कोणी जात नाही आपल्याशिवाय. आपण चालतं काय म्हणता काय झाले? तर नाही ना गळव, जमत नाही ना. फलतू हिंबटलं तोंड करून ये ना वापस. ते ठेवत नाहीत ना आपल्याला. माहित आहे ना आपलं कसं आहे तर. मा काय म्हणणं आहे माहिती शिवला, विचारून तो आपण सरपंच आले. हा, ठेवलं तर मग चांगलं जाईन आपल्याला. एक सोबत 2 कामं होतात ना. तू फक्त कोणी आलं का गेलं का लक्ष ठेवत जाय, आणि आम्ही खप कापूची असतो. हा, म्हणजे दोन्ही कामं सारखी होतात ना. बरोबर, तुम्ही म्हणून राहिले तर विचारून. मग आपलं जर जमलं सरपंच आहात तर आपला सोबती मामा नाही का, त्याला बोलून घेऊ ना. तो बी सारखं करते मग त्याच्याबरोबर. हा, आपलंही सारखं होते. गड्या मामाला बोलायला पुरते. त्याच्या मामाला 2 भाषे बियात. म्हणजे कसं आपल्याला आयतं वैती मला खायला भेटते. पकडला गेला तो, पकडला गेला 6,000. हा, आपण तर आयतेच राहतो. हो गड्या, तसंच करू मग. चला सरपंचाला भेटू मग. हो चला. आपल्याला पहिल्या नाम्याचा कापूचेच नाही, दुसऱ्या कोणाचाच नाही. सरपंच आहारात रखवाली गेलो की हो, पहिले कसं या नाम्याले दणका देणार आपल्याला. हा जास्त हे करते ना. हो, पहिले आहे की नाही नाम्याचाच कार्यक्रम. हा, दुसरे राहू देऊ, साय सोडून देऊ लागलं असतं, पण नाम्याचा पहिले. त्याचं धुपूट पाळणं आहे आता. अरे बा, यंदा काय रखवाली जाता की नाही बा? रखवाली जाता की नाही, काय उदारी गोष्ट आहे काय? अरे आम्ही परमनंट माणसं, मोठ्या पाटलाचे. हा, सकाळीच फोन आलता दगडाचा, रखवालीला म्हणून आपल्या हरभऱ्याले जाणं जाय ना. अबे बाबा, आमचं रखवाली करणं काय आमच्या पाचीलेच बांधलेला बा. मरे तर लोक आहे ते आता मुरू त्या दिवशी सरीन ते तर लोक नाही सरत. काय गडे हो, पाहिजा बरं कसं आपल्याकडे चित्ता येला. चित्ता माहित आहे तुम्हाला? बिबट्या. हो, पाहिजा वावरात कसं लक्ष देता. नाही तर मग कसं एखाद्या दिवशी नर काय पकडून घेऊन जाईल. लगतच पिन तुमचं नुसता चित्ता. लक्ष देता. माता विचार आहे, माता असं म्हणणं आहे तुम्हाला, जाऊच नका यावर्षी. रखवाली जीवाच्या वरची गेली काय? रखवाली करू आमचे पांडे झाले ना गड्यानं. तू आम्हाला सांगून राहिला बिबट्या. हा, थैलीत घेऊन फिर तुम्ही बिबट्याले. हा, तू आज पादरा भाऊ कंदिले, आम्ही पादरे नाही नो. बा दोघे जण असे ज्या मरदा की बसले हो. अबे तुम्हाला मागे डुक्कर तुमच्या मागा लागलं, चड्डी धागली होती तुम्ही, 100 पॅन्डा बोल्या गेली त्यानं. काय सांगून राहिले तुम्ही? हा, मी सुद्धा सांगून राहिलो कडो बिबट्या यायला जरा सांभाळून राहायचा. हा, मीच काय दुसरं काय बोललो, पण तुम्हालाच पादरात गिद्रा करून राहिला. कधी बे कंदिल्या काही नको बघू न. कुकडे म्हणजे काय मला माहीतच नाही वाटते. हा, पुरी ओली झाली भाऊ, पिवळी सटक झाली तुमची. काय सांगून राहिले तुम्ही मुली? नको फेकत जाऊ. मला काही घेणदेण नाही हो. तुम्ही रखवाली जा की फकवाली जा, मला काय करायला लागते. मी जे बातमी होती ती तुम्हाला सांगितली. हा, तुम्ही पहा काय करत आहे. तुला काही घेण देण नाही ना, चूप बस मग. असा भूत घालून नको देत जो घेणना देणं धड्या गांडीत बिबा. हा, हे पहिल्यापासून ते धंद्या. कधी म्हणतो डुक्कर झालं, कधी म्हणतो चित्ता झाला, कधी म्हणतो लांडगं सुटलं, कधी म्हणतो तळस सुटलं. दरवर्षी जायचं रोना.
गडे हो, मी ना आजच पेपरली ते बातमी वाचली म्हणून तुम्हाला सांगितलं मी. आणि त्या युट्यूबवर बी पाहिलं मी मोबाईलमध्ये बी बातमी होती ना त्याच्यात की चित्ता येईल म्हणून आपल्या जंगलात. म्हणून तुम्हाला सांगितलं मी माझ्या घरच्या बातम्या आणत असतो. मी काय खिशात असतात त्या बातम्या. हो भाऊ, तुही बातमी तुझ्या खिशात ठेव हो. त्या फोकाणाऱ्या बातम्या आम्हाला सांगत नको जात जाऊ. हा, आम्ही पाहून घेऊ काय वावरात दिल्या. काय राजा बुडेवा, मी इकडे कोपऱ्या कापऱ्या देऊन बसता राजा. माणसाला काम पडले राजा, तुम्हाला नुसतं झांबल झुंबलच करावं लागते बा. काय माणसं आहे बा तुम्ही. अरे नामदेव, काय बोलून राहिला गड्या? हा का कोपरा आहे का बा? अरे गावाच्या चौकात बसला आहे ना बा, तू कोपरा कापरा म्हणतो. बा काय होतं सांग, काय काम पडलं बापा? काहीच नाही बुडबा, आपल्या हरभरे रखवाली करणार ना बापा. ते सांगायला आलो मी तुम्हाला. यंदा काही कोणा दुसऱ्या होकारा घेऊ बरं. आपलं फिक्स आहे काम. ते ना जमे बापा. सकाळीच मला मोठ्या पाटला फोन आलता बाबा. त्या माणसाचं झालं फिक्स. तुलेच माहिती परमनंट माणसं तिकडले जा, तुझे जमत नाही यंदा. बुडबा, तुमच्या भरोसा राजा मी 8 एकर हरभरा पेरला राजे हो. आज तुम्ही वक्ता नाही म्हणून राहिले बा. काय बा कसं हो? हा, लागलं तर पाटील तुम्हाला 200 देते, मी 250 रुपये रोज देतो तुम्हाला. नामदेव गड्या, आम्ही काही पैशासाठी काम नाही करत. आम्ही काही भुकेल नाही पैशाची. हा, पण कसं जबान गेली मुलूक गेला. मोठ्या पाटलाला जबान दिली, आता त्याच्या कसं राखवायला जाणं आहे भाऊ. तू गड्या कसा नामदेव लवकर आला असता तर जमलं असतं बा. एक तर तू सकाळी फोन बी नाही लावला. आता तू बघता सांगून राहिला, येऊन राहिला अडीचा. बुडबा काय ना की ऍडजस्ट करा ना बापू. असं करून राहिले का बा? मी राजा 8 एकर हरभरा पेरला राजा, कोण रखवाली करी ना माझ्या होत नाही एवढं. का बापा असं ऍडजस्ट करा काहीतरी. आम्ही झपते घरी आणि याचा घेते जीवल्या दोन्ही डंगरे. यायली काय अक्कल नाही. थंडीत मरतात वरात काय झाला लागते. इकडे 1500 भेटून राहिले निराधारचे. पण नाही, मोठा कोंडा या डोंगरेली बी, या रगेली बी आणि मोतेली बी. 200 रुपये दोघायला घेते ढोबरून. सांगा काय भावा. पण आता कसं आपल्या दोस्तात अक्कल नाही येईल. काय बोल सांगा. नाही ना नामदेव, 8 एकर 10 एकर सुबा जमतच नाही ते. कारण काय की त्या मोठ्या पाटला घेतला हो का आम्ही. जाऊ द्या, घेतला ना तुम्ही ना मोठ्या पाटला जाऊ का, जाऊ द्या. पण कसं मोठ्या पाटला आपलं वार कसं धुऱ्यात आहे ना. एक पाऊल टाकलं की आपल्या वारात जागी जागी ना आपल्या हरभरा पेरी. मी म्हणतो 4 एकराची रखवाली केल्यापेक्षा 12 एकराची करा ना. माय बी करा ना, त्याच्यासाठीच धुऱ्यात आहे की नाही. गड्या कसं घोर होते ना बाबा. आता आम्ही त्याच्या वारात असलो, तू म्हणजे वारातले हाणतच नाही, डुकरं हाणतच नाही. ते असं होते ना ते भाऊ दे काही किचकिच होत ना. ते चांगले संबंध राहत नाहीत माणसाचे. ते मला काही सांगू नका तुम्ही. मी नाही एकटं पेरेला 8 एकर हरभरा, मला काही जाणं होत नाही. मसाला फसाला हे सारा पाहा लागते मला. चाल तुम्हाला जा लागते म्हणजे जा लागते. हो म्हणून मी जागते, नाही म्हणून मी जा लागते. काळे जरा लोक जागच्या जागी आहे जमून देऊ ना. काय करावं लागतं आपल्याला, रोज देऊन राहिला. बरोबर तू म्हणतो तर देऊ जमू. बरोबर नामदेव, काही टेन्शन घेऊ नको तू. जातो आम्ही दोघे जण जातो. पण कसं पैसे टाईट लागतील रे बा. नाही तर वक्तार कणकण करतो मग तू. 50 कमी घ्या आणि 20 कमी घ्या. म्हणजे काही भिकारी धंदे करतो मग वक्ता. अरे बा, तू कसं काम सोडून वैद मोरो. तू तर ढुंगणार लात मारतो माणसाच्या. कसं हिसाबात क्लिअर लागेल रे भाऊ. रुपया मधून घेईन. अरे बुडे बा, पुरे पैसे देतो ना राजा. तुम्ही राजा असेच तर माणसं आहे राजा. बरं ठीक आहे. अरे कडे नामदेव, आपल्या जंगलात चित्ता बी द्यायला म्हणतात बिबटे. कंदील बुडे बा, काही पुळ्या नका सोडून फालतू घेणं देणं. चित्ता यायला बिबट्या यायला बैकून देता का? हो म्हणजे काय आम्हाला काय तुम्ही काय हे खलास करायला नाही लागेल का राजा? आता पेपरले वाचलं म्हणून म्हटलं मी. अरे गड्या नामदेव, तू जाय बरं. याच्या नाही नको लोक, हा पागल झाला. हो बुडे बा, जातो बाबा. हा बुडा काही खरा नाही बाबा. मायले काय कंदील बुड्या नुसतं धड्या गांडीत बी घालणं समजतात बा. हे काय बिंडो माणूस आहे हा. म्हणजे चालत्या गाडी खी काढणार माणूस आहे. काय बुडबा कुकडे चाललो गड्या धसो उपटेले आहेत का त्या वारात. उपटून नेले असते. काय बुडबात कधी राजा तिळे बोलता. मी चांगलं विचारलं, कुकडे चालले बा. काय बा माणसं आहे तुम्ही. अरे बा, गावापासून वाटलो गे लोक 10 लोकांनी विचारलं का बुडे कुठे चालले. काशी करायला चाललो. चालता का काय मग ही पद्धत असते काय. संध्याकाळी चाललो तर काल चाललो. आम्ही रखवाली करायला चाललो. समजायला पाहिजे ना लोकाईले. नुसतं डोकं खातातल्या का. मुंशीराम, लोक काही जरासा काही विचार करत नाही. निकोय नालायकपणा करतात. माणसाची ते पहिले मस्त जात नाही काय. तो विचारते का बुडे बा कुठे चालले. कोणा वारात आले रखवालीले. अरे बा, मोठ्या पाटला वारात चाललो रे भाऊ. बरोबर बाबा, हे तो घरच्या देवास निघलं. मग आपली तेवढं कसं हरणा डोकर पाहिजे आपली कसं शेजारी जायला आपला बाबा. ते काय आम्ही का सालाची गडी आहो का रे. सांगून राहिला असा मोठा बोर तोंड करून. काय समजला तू आम्हाला. काय समजला रे. हो गावातल्या 10 लोकांनी सांगितलं आम्हाला का बुडे बा पाय झाले रखवाली चालले तर सांग झाले हान झाले का आमच्या हरणा डोकर. तुम्ही काय आम्हाला का सालाची गडी समजला का रे. बाबा सालाची गडी नाही बुडे बा, पण प्रेमा नात्यानं सांगून राहिलो मी की बा कसं शेजारी जा धुऱ्या जाळवा तर कसं हांदा बा असं बा म्हणणं.
मुंशीराम कोणाकोणाचेच भरणार डुकर आहे ना बा, आम्ही सांग बा आता. हा हा तो नामदेव बी आला, सरपंचही आला, हा पाटीलला बरं आम्ही तर त्या माणसाच्या कामाला जा, पण ह्या 2-4 झाले जसे फुकटच कामं करणार ना. आता तूही आहे त्याच्यातला ये, तूही फुकट चंदच आहे म्हणजे. अरे हा म्हणजे काय गड हो, कसं लावलं तुम्ही ना. हा म्हणतो मुंशीराम आपल्या ज्या रखवाली केली जात नाही ना, कचकरी कोणाला 200 द्या आणि तसंच ना माणूस सांगा आपल्या वावरात. पण असं दुसऱ्याला सांगू नये महारातल्या हरणं आणून डुकर हाणजं. ते काही तुझ्या घरचे काही खोट्याचे बैल नाहीत काही, हा फुकायचं काम करतील म्हणून. यंदा काही बुडे काही फुकट काम करत नाहीत भाऊ, काही ना काही 100-200 टेकावं लागतात बुडे हाती, तर रखवाली करतील भाऊ बुडे. नाही तर मग यंदा फुल विचार करून येणार ते बुडे. बुडे बा तुम्हाला काय जे काही लागते ते घेऊन घे जाणो. बिड्या काढायचे पैसे काय राजा माणसा आहे मी, का मागे पुढे पाहत असतो का राजा. वावर चालू की राजा तुम्हाला एक बिंडल आणले तुम्ही उठशापचा, हा मागे पुढे पाहतो काय विमलच्या पुढे आणतो तुम्हाला. यंदा घेतो 5 रुपया पुढीत गेम नाही बसत तुया. हा मोठी विमलची पुढे आणतं 5 रुपयाची आणि उठशापचा बंडल आणतं 10 रुपयाचा. तेवढ्यात खुश करता आम्हाला. हा माणूस सांगितला तर 250 रुपये द्यायला लागतात भाऊ. हा म्हणजे तू या फुकटच हमाल्या करणं झालं की नाही. मी सांगा काय द्यायला लागतात तर मी देतो ना, काय बांधा नाही. हा पण लागला तर वरून पुढ्या पाडे खाऊ घालतो मी तुम्हाला. 300 रुपये रोज घेऊ दोघायचा, 300 रुपये रोज. अरे बापा तोगड्या बाबा 300 रुपये रोज. बापा रे माजलेले बुडे यंदा. समजलं नाही नाही लोक पुरे बुज ब्यायला होते फुकटच खरं, पण यंदा हुशार झालेले हे. काय बजा बुडे बा तुम्हाला 250 रोज तो पहिले भेटून टाका पाठला पुढून. आता एवढी आशा करता का. 100 देऊन टाकत जाईन मी तुम्हाला रोजचे, तेवढ्या राहून देत जा आपल्या. अरे गावातले लहान लहान लेकरं लेका शाळेत जातात तर 50ची नोट घेऊन जातात रे खाऊले. हा आम्ही दिल्या का तुझ्या वावरातल्या हर हाणून राहिलो गड्या, तर तू गड्या 200-300 रुपये द्यायला मागे पुढे करून राहायला. कसा माणूस रे किती चिकोट कामं करशील लेका. रघु याची काही बोलू नको, आपला याचा काही सौदा जमत नाही. चाल बरं चाल आपल्याला हरणं हाणायला जाणार. बापा बुडे बा कमी जास्त करून घ्या बापा. आता तुम्ही काय निकोय जोडून पाहता बापा. हा जाऊ द्या 150 देऊन टाकत देईन मी तुम्हाला रोजचे. हा दोघांना 75 रुपये हा करून टाका. जास्त तुला लोकून सांगितलं की आम्ही काल आणल्या करावं काय. 10 रुपये घ्या, 5 रुपये घ्या, 100 रुपये घ्या. हा देशील तर 300 रुपये, नाही तर आमचं काही अडेल नाही. हा चाललो आम्ही, आम्हाला 250 रुपये रोज भेटूनच राहिला, तुझ्या पैशाची गरज नाही आम्हाला. बुडे तर बाबा 150 नाही होऊन राहिले रे यंदा. तर काय करायचं झालं काम यायचं होतं. हा बिड्या काळी जमत जाऊ आम्ही बजेट यायचा. पण यंदा हुशार झालेले कधी कोण हुशार केला काय माहिती येईल. बरं बा बुडे बा तुमचं नाही माय नाही बापा. 200 रुपये देत मी तुम्हाला. हा आपली रखवाली करा तेवढी बस. बरं काही वांधा नाही करतो 200 रुपये. हो करा. चालेल भाऊ येतो मग आम्ही काय आता थांबत नाही बाबा. गप्पा गोष्टी बस झाल्या, चाललो मग आता आम्ही. हो या बेजा कोराय काम झालं बुड्याचं. जे घेतले बा बुड्यानं रखवालीचे 200. हा मागच्या वर्षी मी फुकटच जमवले येईल, यंदा नाही गोष्ट घेतलेली. पण यंदा तू मला सांगतो ते बंदे जोडून पैसे जमा करतात. मला असं वाटतं बा हुशार गेले कोणतरी बुडी. बरोबर हान रे बाबू गंठन, बरोबर हान, नाही तर येतील त्या डबल इकडे तिकडे. हा बरोबर डबल आल्या नाही पाहिजेत त्या. आई अरे गंठन ते आपल्याच वावरात चालली रे बापा. तिकून होय ना. अरे जाय लवकर पाहिजे, जाय लवकर. हाणतो तू काळजी नको करू. हाणतो अरे मोतीरा जमिनीत वावरात येऊन राहिली रे हरभऱ्या राखणल्या कायची. हा हिचा पोरगा तू गंठ्या म्हणे इले बाबा फुलात ठेवतो, घरीच ठेवतो, दारीत ठेवतो आणि इले वावरात पिटाळलं रे बाबा त्यानं. हा हो ना. आता आपल्याला दादा खेप सांगे की नाही मामायले आणा म्हणेन, मामाई मी वागवतून फलानं करतून बुडी वावरात. हा वावरात राखण्यासाठी नेली गाड्या बुडी. मुली चाला गाडले पोरग. आवाज देतो मी जमनीले आवाज देतो. ओ जमना भाभी. अहो बापा डॅनी काय म्हणता बापा, तुम्ही बरा चक्कर मारला वावरात. काही नाही आम्ही इथं पाटला वावरात जाऊन राखत रखवाली हरभऱ्या. हा तुम्ही बरे आल्या बा वावरात. वावरात येऊ नाही तर काय मला का घरी बंगई टांगेलाय का बापा, की माई सून मला झोके दिन बंगई ना, असं काही आहे काय. काम तर करावंच लागेल ना बापा. नाही काम तर करावंच लागते वहिनी, तसं नाही. पण कसं आता तो घंट्या म्हणे बा बुडील काही काम नाही सांगत, काही नाही. बुडील वावरात जायचं काम नाही, घरी जाय नुसता. म्हणून म्हटलं म्या. हा असं आमचं म्हणणं आलं ना. बरोबर आहे ना. त्यानं म्हटलं ते बरोबरच आहे. तो म्हणे मला काही जायचं काम नाही म्हणे. आई तुला वावरा गिवरा तुला फक्त घर राखलं तर बस आहे. पण कसं आता मला खाज आहे. आता मी पहिले काम धंदे करायला बापा उदळे पादळे. आता मला काही घरी जमत नाही बापा वठे राखणं. मग कसं म्हटलं चला वावरातच बापा करमणूक होते आपली. बरोबर घेतली गड्या बुटी. बरोबर म्हणजे आता रखवालीचे पैसे द्यायचं काम नाही, त्याला वावरात द्यायचं काम नाही. म्हणजे नवरा बायको घरी बुटी वावरात. बरोबर जमूला द्या ना बजेट.
कोण गंठीला बोयाड बोयाड करतो का बोयाड नेले का ते पोरगं लय हुशार आहे रे ते का माय आनंद बसवली खोकलीवर आता बसले का तू राखण कर बस म्हणा बरोबर आहे तो आम्ही तिकडे यश करतो. हो वहिनी बरोबर आहे तुमचं. कसं आपलं अंगच कामाचं आहे. आता कसं म्हातारे झालो तरी काम कराच वाटते माणसाली. हाव आहे ना मोठी हाव. अरे हे गावातले बुडी आले का रे बाबा मग तिला मग बुडी शिकवते बोलून राहिले तर चाल बाबा चाल बुडीले एकाही दोन सांगतील बाबा इसकून टाकतील डांगर बरी बुडी हरभऱ्या राखत. ओ वहिनी घंटा कुठे गेला? हो तिकडे गेला बापा हरणं हाण्याले निरा कोणा पूर्ण आलत्या कोणाच्या वावरातून बापा त्या हरण्या बंदे आमच्या वावरात धसल्या होत्या त्याला म्हटलं हान बापा नाही खातीन सगळा हरभरा गेला तो हाण्याले. मग हो ना वहिनी या हरणं डोकऱ्याचा लयच काव आहे बापा परेशान झाला जीव सारा. 300 रुपये रोज भेटते पण थोडा म्हणजे धुपुटच पडते ना दिवसभर फिरायला लागते की मागो. हाव एवढे जनावर झालेच कसे का काय माहित बापा. माणसाची संख्या कमी नाही होऊन राहिली बापा तर त्या जनावरांची कुठे होणार आहे. आला का रे बाबा हिरा म्हणतो तो म्हणत बापा बुडीले फुलात वागवतो बापा बुडीले कुठे वावरात जायचं काम नाही बसवली बापा आणून बुडी वावरातून हरभऱ्या राखून काही चॅप्टर आज गळ्यात होतं माहित होतं नाही बोडं घालतात म्हणून थड्या गांडी म्हणून तर या लागलं मला. अरे बोडोबा तसं नाही बापा बुडीलेच म्हटलं घरी राय म्हटलं बापा वावरात काल येतो तू मी पाहतो माय बायकोन मी बुडीले विचारा तुम्ही काय म्हटलं तर माय बुडी ऐकलेच त्या नाही म्हणते बाबू मी लहानपणापासून काम करेला महागातलं काम काही निघत नाही मी वावरात येतो मला घरी काही गमत नाही सांगा आता काय करू बापा सांगा. बुडीला पंखा आणून दिला कूलरही आणलो घरी म्हणजे सारी व्यवस्था आहे टीव्ही आणली बापा म्या बुडीसाठी पाहायला पण बुडी गोष्टच नाही घेत ना वावरात येतो म्हणते. सांगशील रे तू आम्हाला बुडीले पिटायला शिल्लक होतो मी वावरात. आता बुडी काय सांगीन पोराची बदनामी करीन का बुडी कोणतीच माय करत नसते. बापा त्यानं सगळंच आणलं कूलर मुलर पंखा आणला टीव्ही बी आणून दिली पण आता कसं आपण जिंदगीत कधी बापा टीव्ही पाहिली नाही तर आपल्याला पाहा वाटीन काय. त्याला म्हटलं बापा हे सगळं सोड बापा मी येतो वावरात बापा मी वावरातच राहत जाईन जरा टाइमपास करत जाईन मला काही घरी गमत नाही. तो काम आहे मग मा बुडीचं सांगा आता काय करू मी. हो बापा घंट्या बरोबर आहे म्हाताऱ्या माणसाला करमतच नाही ना बाबू घरी. तुम्ही याच्या बुडी बरं रखवली हो ना बा आपण का पण म्हणत होता मोठ्या पाटला वावरात. बरं आहे बाबा तुम्ही बरं आहे मग मा बुडीला सोबती मग मला टेन्शन नाही बाबा उशीर पाशीर झाला मला तर मग टेन्शन नाही तुम्ही असल्यावर माय बुडी आहे वावरात. हो आहेच आम्ही वावरात काही टेन्शन घेऊ नको बुडीला पाहतो आम्ही. बाबा बरं आहे तुम्ही मला सोबती कसं आजूबाजूला कोण ना कोणी पाहिजेतच ना. हो आहे आम्ही सोबती चला मग येतो मग आम्ही आम्हाला जा लागते ना. इकडे तुमच्याशी गप्पा मारा तिकडे येतील हरणा आणि आला तेवढ्यात पाटील तर आपली खरडपट्टी काढून घेईन. हो या बुडे बा चला मित्र व्हिडिओ लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता झाली हरभरे रखवाली चालू आता काय होते काय माहित पुढे. ते रामगड्या यंदा असंच जमवा लागते आपल्याला असं अदलो घेतलं येईन आपल्याला फुकाचं ढोपरून. आता कसं यंदा येईल फुकट ढोपरू देणं नाही आपल्याला बंदेकडून जो म्हणून आपल्याला रखवाली करा लागते बंदेकडून पैसे व्हायचे आता फुकट कामं करणं बंद. यंदा तर पुरी वसुलीच करू ना रे यंदा आपण माणुसकी मिली आता काही नाही कोणा धर्म नाही करायला पुरत रे बा आपण माणुसकीच्या भरोशा आल्या का फुकट राखून करतो. कोणी 10 रुपयाला वैकत नाही जमाना बदलला भाऊ आज इमानदारी जमाना नाही राहिला सारा बेईमानीचा जमाना आहे भाऊ. आपण बिमार पडलो तर रुपया कोणी लावणार नाही आपल्याला पैसा पाहिजे की नाही आपल्याला. हो रे बा आपण याच्या वावराची रखवाली करतो बा आणि घरी संडाल झपा काढतात आपण काय कधी आहो का वावरात राहणारे एका जणा जोडची रोजदारी घ्या 10 जणांचे हरणा हा ना यंदा तो मिळणार नाही. तुम्हाला जर घरी झपा काढणं असती तर आम्हाला रोजदारी द्या नाही तर तुमच्या वावरात आम्ही पायी नाही ठेवत. नाही माणूस रखवाली करते बिन पण एखाद्याची हे बंदेच बोकांडीवर बसतात ना आपल्या. हे चला बा एखाद्या पोरात लग्न झालं आता येणं होत नाही वावरामध्ये नाही पूर्ण जोड पाय त्यावेळेस माणूस ऍडजस्ट करते. आता हे आज आम्ही पाय हा सरपंच हा मुंचे अर्धे झाले आता काय घरी काय करतात काशी वावरातून झपले का घरी झपले का काय फरक पडते. पण नाही त्याला माहिती हाय बुडे वावरा फुकट ढोपऱ्याले यंदा फुकट ढोपरू देणं नाही पैसा वसुली. नाही यंदा फुकट नाही जाय ना बजेट यंदा जो म्हणेन की आमच्या वावराची रखवाली करायला लागते बुडे बा आणबो 200 रुपये रोज फुकट नाही. पर तू काय पाहिजे तू काय येऊन राहिला इकडे राजा आला गड्या वावरात राजा आला गड्या. हो येऊ तर द्यायला इकडे अरे गड्या राजू नोकरीवाला माणूस आहेत ना बा पैशाची कमी नाही ना बा तुले वावरात या लागून राहिलं बा हरणा डुकरा हाणले रे. आता तुमच्यासारखे थुका लावून मारून राहिले ना म्हणून वावरा लोक या लागून राहिले ना. आता लोक तुम्ही ना थुका लावून मारली आमची तर चालली फक्त आता आम्ही हे करून राहिलो तर नाही तुम्ही आम्हाला असं करून राहिले तसं करून राहिले. अरे गड हो मजाकचा विषय बा तुम्ही सिरियस घेता गड हो म्हटलं आपली रखवाली करावं लागते बरे हरभऱ्याची
अरे नाही रे भाऊ राजू, जमत नाही रे बरं तू ये. हो अजिबात जमत नाही बा. कारण मोठ्या पाटलाचा वावर गेला आय मीन रखवालीसाठी ते पहिले करावं लागते. कसं तुलेच माहिती आपली जबान दिली म्हणजे मुलूक गेला. त्यासाठी जागच्या जागी तर आहे बाबा. अटीचा एक आवाज दिला की बंद आहे हरणा पळतात. हा एखाद्या लागती या लागते रात्री. काय जास्त हे नाही ना. हा काय गरम माणसं आहे तुम्ही. ना तुलेच माहिती आहे तो मोठा पाटील बवार आहे बा. रात्री चक्कर मारते तो वावरात. हा त्याने कधी पकडलं की नाही आम्हाला तर मग कसं घोर होते ना. हा ते कसं जमतच नाही भाऊ. तू दुसऱ्याला सांगतो वाटणार फुकट ढोपरून घेते का. नाही ना भाऊ मी तसा माणूस नाही ना. फुकट ढोपवणारा माणूस नाही ना मी. हा पैसे देतो म्हणा बा तुम्हाला म्हणा लागेल राहिले गड्या. आपण फुकट ढोपरत नसतो बरं. पैसे देतो मी तुम्हाला लागलं असतं हरणा डोकरून हे पाखरा आणायचे. हा कोणी 200 म्हणत असेल तुम्हाला मी 300 देतो तुम्हाला. पण तर कसं मा काम करा बरं एवढं. माझ्यान काही रात्री बेरात्री येल्या जात नाही भाऊ. हरण्या काव लय आहे गडा. मोतीराम कसं कर तर बा 300 म्हणते. हा मग थोडा कापल्या जात असेल तेवढा काप. नाही कर नाही गड्या. ते कसं 300 जमतच नाही रे भाऊ. हा 500 रुपये रोज देशील व्हा तर येतो बा आम्ही. दोघं 500 पुरतात बा. या इठ्ठलेला 200 द्या लागतात ना. हायबी वावरातच आहे ना. तुम्हाला सोबती जा हाबी. याली ठेवून राहिलो मी कसं. पण याले सोबती पाहिजेत म्हणून तुम्हाला 300 रुपये रोज देऊन राहिलो मी. हा याच्यासाठी आहे ना. माणूस म्हणजे आहेच ना तुमच्यासोबत. बरं मग काही वांधा नाही. इठ्ठल्यासोबत आहे तर मग काही वांधा नाही. हा 300 दे बापा 300 दे. हा काही जास्त मागत नाही आम्ही आता. हा आहे ना माणूस ती आहे मग काही वांधा नाही. हो इठ्ठल्यासोबत आहे. हो इठ्ठल्या याच्यासोबत राहा. हा पाहिजो आपल्या हरणा डोकर पद्धतशीर राहण्याचे. हो शेठ हाणतो ना मी राजा. मी काय कधी तुमची गद्दारी केली काय. आपलं मागेही तसंच आहे काम आणि पुढेही तसंच आहे. हा आपण गद्दारी करत नाही. बरं इठ्ठल्या पाहिजो मग. हा याच्यासोबत राहा. आता यायला सोडू नको. आणि खाया पियाचं काही लागलं दुकानातून घेऊन येत सरपंचाच्या. मागं पुढं करायचं नाही. मानाव सांगायचं सरपंचाला. नाही दिलं तर मला फोन करायचा माहिती आहे. मी करतो ना तुम्हाला शेठ फोन करतो ना. बुडे बा तुम्हाला काही पार्टी मार्टी काही म्हणजे अटीसा भाजी माझी बनवायची असली तर बिंदास घेऊन यायचं. हा सरपंचा दुकानातून काही लागू तुम्हाला बिडी काळी शंपोल विमलची बुडी मानाव सांगायचं घेऊन यायचं. काही टेन्शन नाही घेऊ. हा तुम्ही खाया पियाचं टेन्शन नाही घ्यायचं आपल्याकडे तुम्ही तर. हे तो घरच्याच देवा निघलो बा. हो काही वांधा नाही ना. घेऊन येतो आम्ही काही वांधा नाही. चला मग रखवाली कर जा फक्त. नाही तर मग कसं खायचं काम कर जा. मग मी लंबा नाही झालो पाहिजे. मी काही रोज येऊ शकत नाही म्हणून राहिलो. अरे तू काही टेन्शन घेऊ नको ना रे. बरोबर चला मग येतो मी. अरे गड्या इथं फुका फाका 300 भेटले आणि वरून माणूसही भेटला तो इठ्ठल्या. आता काही टेन्शन नाही आपल्याला. झपास काढण्या इठ्ठलेले पिटल जाऊ आपण रात्री. चांगलं जमलं गड्या हे. चालता गड्या इठ्ठल्या तू काल माग येऊन राहिला. त्या बुढे सोबत आहे तू जाय होय. नाही मी तुम्हाला गाडी लोक सोडायला येतो ना. मग मारत आम्ही. बरं ठीक आहे.